मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं अंडर-19 विश्वचषकावर 6व्यांदा भारताचं नाव कोरलं. हरारेमधल्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. वैभव सूर्यवंशीची 80 चेंडूंमधली 175 धावांची वादळी खेळी आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतानं इंग्लंडवर विजय मिळवला. या सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं खरोखरच कमाल केली. त्यानं अवघ्या 55 चेंडूत शतक तर ठोकलंच, पण 80 चेंडूत 175 धावांची स्फोटक खेळी त्यानं उभारली. त्याच्या या खेळीला 15 चौकार आणि 15 षटकारांचा साज होता. कर्णधार आयुष म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं. त्यामुळेच भारताला 50 षटकात 9 बाद 411 धावांचा डोंगर उभा करता आला. अंडर-19 विश्वचषकाच्या आजवरच्या अंतिम सामन्यांमधली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडचा अख्खा डाव हा 311 धावात आटोपला. मंडळी, भारताच्या अंडर-19 संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेच्या विरारमधल्या घरी आणि आसपासच्या परिसरात जणू दिवाळी साजरी झाली. पाहुयात भारताच्या अंडर-19 संघाच्या यशावर आयुषच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली. आयुष ने तो बहुत प्राउड फील, मतलब वो आयुष का प्राउड तो बोलना है, उसके लिए शब्द नहीं है, क्योंकि जिसने एक ऐसा चीज जो है जो कभी किसी से बात नहीं लेके गए 24 में उसको वो चैलेंजर्स को उसको सिलेक्ट नहीं होता, तब उसको बोला था कि अगले वर्ल्ड कप में तू खेलेगा और वो तू कैप्टन करेगा, और वो प्राउड अभी मैं इतना एंजॉय कर रहा हूँ कि वो कैप्टन बन के वो अभी वर्ल्ड कप ला रहा है अभी अपने ये आप एक पिताजी से बात कर रहे हैं, इसलिए आप सोच नहीं सकते कि क्या अभी मेरे फीलिंग्स क्या रहेंगे. अभी इसके लिए मेरे पास वर्ड ही नहीं है. भारताच्या विश्वचषक विजेत्या अंडर-19 संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू हा मूळचा आपल्या नवी मुंबईचा. त्यामुळे नवी मुंबईत मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. परत त्याचे प्रशिक्षक आणि आईने दिलेली प्रतिक्रिया. मला आज खूप आनंद वाटतो की माझा प्लेअर इंडिया खेळला. कम ऑन खूप आनंद होतोय. अभिज्ञानने खूप कॅचेस पकडल्या या टुर्नामेंटमध्ये. विकेट किपिंग पण खूप छान केली आणि 4 त्यांनी हाफ सेंचुरीज मारल्या आणि आजचं खारीचा वाटा उचलला. त्याच्याबद्दल खूप खुश आहे मी. थँक्यू. आजचा क्षण तुमच्यासाठी कसा आहे? बहुत अच्छा लग रहा है, काफ़ी अच्छा लग रहा है. जो सोचा था वो टारगेट उसने अचीव किया है तो अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. वापस घर लौटने के बाद पहले क्या सेलिब्रेशन कैसे करोगे, क्या उसका पसंदीदा है? एक्चुअली अभी तो सेलिब्रेशन से कुछ ऐसा सोचा नहीं है, बट हाँ डेफिनेटली कुछ सेलिब्रेशन तो ज़रूर होगा. क्या पसंदीदा क्या है अभी? क्या उसका पसंदीदा बिरयानी है जो उसकी मैम खिलाती है उसको. हर सेंचुरी के बाद हमारे यहाँ पे बिरयानी आती है, वो भी खाता है, हम सब लोग खाते हैं. मंडळी, भारताच्या अंडर-19 संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही खेळाडूंचं अभिनंदन केलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने भारतीय अंडर-19 संघाचं मी अभिनंदन करतो. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की भारतीय जो कर्णधार होता आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार होता अभिज्ञान कुंडू हा मुंबईचा आहे. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. प्रत्येक क्लब सेक्रेटरी असेल, एपेक्स काउन्सिल मेंबर असेल किंवा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असेल, आज सगळ्यांना त्यांच्याबद्दल एक कौतुक वाटतंय. आम्ही तर त्यांच्या येणाऱ्या काळात नक्कीच सत्कार करू. त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र सरकारला पण विनंती करू की कुठेतरी ह्यांना आपण एक शाबासकीची थाप दिली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.